अरे भावांनो, मी आता सध्या शेतात आलेला आणि बघतोय तरी काय शेतात भाई हारणंच हारणं आहे सगळीकडं. आणि आडून आडून भाई माझा आवाज जो गेला ना काय सांगू तुम्हाला. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. माझं नाव आहे NK आणि चिलतात्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला हारणं दाखवतो पहिल्यांदा. बघा पूर्ण असं पळताय तिकडून तिकडं सगळीकडं. बाई यांनी मला आडून आडून ओढून माझा घसा बसला. मला बोलायला येत नाही. माझं पूर्ण नरडं दुखतंय, गळा पूर्ण दुखतंय आडून आडून. आणि हा आमचा साला कुत्रा बघा, तो भाई चक्क भाई इथं झोपलाय भाई. बघा गांडू इथं झोपून नाही, हालत नाही जागेवरती. ह्याला आडवतोय किती मी, हे बघा आडवतोय पण साला हे हालतच नाही जागेवरचा थोडा पण. इथं बसलाय, इथंच बसलाय हा. तिथून येऊन बसलाय तो डायरेक्ट त्या साईडला इकडं फिरलेला. इकडल्या साईडला हारणं होते, तिकडं मी मारायला लावलेले ह्याला. थोडंफार पळाला काय हा इथंच येऊन बसलाय. ते शेजाऱ्याचं आहे, शेजाऱ्याचं शेत आहे, त्यांच्या शेताकडे गेलेत. आता इकडून मारले, आता तो इकडं मारणार. इकडल्या साईडला आलेले आता वरी जाणार. वरी गेल्यानंतर आहे ना तेच हारणं वरच्या साईडचे शेतकरी इकडं हाणून लावतायत भाई. काय सांगू आता. गाय इथं चरत होती. नंबर 1 असं म्हणजे शेत आलेलं आहे चरायसाठी, असं जागा झालेली आहे. पूर्ण मी जाळ लावून दिलेलं होतं इथं बंधाऱ्यावरती. ते गवत खायचं सोडून हे साले जे पीक पेरलेलं ना, हे सोयाबीन सगळे हे खात आहेत. बघू शकता कशा प्रकारचं वातावरण आहे आमच्या इकडं. आणि आत्ता आलेली होती इथं हारणं बाई. मला रेकॉर्डिंग करायचा टाईम नाही भेटला. इथं एकाने म्हणजे एक शेजारी आहेत आमच्या इथं, त्यांनी इकडल्या साईडला इकडं हाणलं आमच्या इकडं. मी इथून सरळ तिकडं पळवून दिलं बाई. दाबे लागले, मला दम लागला इथं. हे बघा कसलं भारी पीक होतं भाई. सगळं खाल्लंय बाई मध्ये. नंबर 1 मधलं वातावरण आहे. ही आपली गाय आहे, अशी जेवर गाय आहे आपल्या इथं, बघू शकता ह्या प्रकारची. तर आता टाईम झाला आहे आपला घराकडे जायचा. तर ही आपली गाय आहे. गाईला आपण आता नेऊन तिच्या जागेवरती बांधून तिला चारा टाकायचा आहे. ते जाऊन गायला जाऊन मी आता बांधतो. सध्या पाणी पिते का नाही बघतो. गाय जर पाणी पिली, पाणी पाजवतो गायला. तर गायनं पाणी पिलेलं आहे. आता गायला घेऊन मी जातो शेडकडे. आता शेडकडे जाऊन शेडमध्ये गायला बांधणार आहे. बांधून त्याच्यासाठी चारा कापणार आणि चारा टाकणार आहे. तर काही या प्रकारे आपलं शेड आहे. बघू शकता कशा प्रकारे शेड आहे आपलं. तर फायनली मी शेडमध्ये आलेलो आहे. हे बघू शकता कशा प्रकारे आपलं हे शेड आहे. ह्या प्रकारे शेड आहे. आणि ही आपली गाय, तर ही पण आलेली आहे मधी. आता हिला बांधणार आहे इथं खोट्याला. तर बांधल्यानंतर हिला अशा प्रकारे चारा टाकतो आम्ही. बाहेरून जाऊन तिकडून चारा आणतो. चारा आणून कापून हिला टाकतो. तर पहिले हिला बांधून घेतो मी. बाहेर जाऊन मी आता आणणार आहे चारा गाईसाठी. आणि गाईचा चारा तिकडं असतो त्या बनमीला. बघू शकतात काही या प्रकारची बनीम आहे. इथून मी चारा घेतो. सगळीकडे वातावरण एक नंबर 1चं वातावरण चालू आहे, झालेलं आहे. चारा आहे गाईचा, चारा काढतो मी इथला. एखादी चांगली पेंड मी काढून घेतो. फायनली मी चारा घेतला आहे. चारा घेऊन मी आलो आहे आता इथं. आपली कटई म्हणजे जिथं मी कट करतो त्याला कातर म्हणतात आमच्या इथं. चारा कापण्याची कातर आहे त्याच्यापाशी. आणि इथं आता ठेवणार आहे मी. ठेवून तुम्हाला कापून दाखवतो कसं कापतात. तर फायनली मी गाईला चारा पण टाकला आणि आता मी चाललो आहे घराकडं. तर मेन म्हणजे राहिलंच इथं गाईचं पहिलं हे बघा कसलं सारवण केलं गाईनं. ते गोळा करायला सांगितलेलं पप्पांनी, ते गोळाच नाही केलं मी. थांबा आधी ते सावरून घेतो.
तर मी ते सगळं जेवढं इथं रमणा होता तेवढा इथं क्लिअर केला आहे. तुम्ही बघू शकता काही या प्रकारे सगळं चकाट केलं आहे. सगळं तिथलं काढून इकडं दुसरीकडे टाकलं आहे. आणि वातावरण बघा, गोल्डन लाईट कशी येत आहे माझ्या तोंडावरती. मी हात देऊन घेतो, त्याच्यानंतर जातो मी घराकडं. हा व्ह्यू बघा कसला भारी आणि कसला भयानक व्ह्यू आहे. ते पण संध्याकाळच्या टायमिंगचा व्ह्यू आहे. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही व्हिडिओमधून इथला स्क्रीनशॉट घेऊन वॉलपेपर पण ठेवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग शेताकडला कसा वाटला मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला भेटतो एका नवीन ब्लॉग संग एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.